अव्याकता धम्म, अव्याकृत, कथन करूनही लाभ नाही. म्हणजे त्यांचं अस्तित्व असतं आणि नाही. ज्या वेळेला बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करतात, बुद्धत्व प्राप्त करतात, या बुद्धत्व प्राप्त करण्याच्या प्रक्रियेला किलेश परिनिब्बाण असं म्हटलं जातं. किलेश, क्लेश हा भवतृष्णांचा संग्रह असतो, जो वारंवार वारंवार आपल्याला जन्मग्रहण करण्यासाठी बाध्य करत असतो. हा भवतृष्णा. हे वाऱ्या अपाय गतीला, नरक लोक, प्रेत लोक, असुर लोक, तिर्यक, पशु पक्षी प्राणी, चतुर्महाराजिका देवता, तावंतिसा देवता, यामा देवता, तुषिता देवता, निम्मांडती देवता, परनिमित्त वसवती देवता, मनुष्य लोक, हे काम सुगती भूमी मधले, धम्मचक्क पवतन सुतामधले महाधम्मराजिका देवतांपासून अकनिष्ठका देवतांपर्यंत हे 16 प्रकारचे रूप ब्रह्मलोक, 4 प्रकारचे अरूप ब्रह्मलोक, हे 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी, हे एकेका सूर्यमालांमध्ये, एकेका चक्रवालांमध्ये 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी असतात. कोणतं चित्त उत्पन्न झालं तर कोणत्या प्राण्याची उत्पत्ती होते हे भगवंताला माहिती. तुमचा आमचा मनुष्य जन्म झाला, तुम्हाला माहिती पडलं का कोणतं चित्त उत्पन्न झालं होतं आपलं, म्हणून आपला मनुष्य जन्म झाला? तुम्हाला जन्म कोणी दिलाय? मग तेव्हा बापाचं नाव घ्यायला बरं नाव वाटत, आईनच म्हणते. मला जरी विचारलं तुम्ही, मी आईनच, कारण बाप थोडं पोटातून, बाप थोडा जन्म देतो. कोणी म्हणेल आईनेच जन्म दिला. आईच्या पोटी तू जन्म घेतलास की तुझ्या आईने तुला जन्म दिला? हिला माहिती आहे पक्क मी जन्म घेतलाय म्हणे आईच्या पोटी. मग हिला काय माहिती, हिला हिच्या आईने खाताच्या खड्ड्यावरून उचलून आणलंय ते माहिती आहे का तुला? नाही ना. पण हे खरं नरेंद्र मोदींसारखं नाही ना, ते बायोलॉजिकल नाही आहेत, नाही तेव्हा यांना हसायला येते. म्हणजे तो टपकला कुठनं, कसा टपकला त्याचं त्याला ठाऊक. मनुस्मृती आपण वाचतोय ना, तर ब्रह्मदेवाच्या मुखातनं म्हणे ब्राह्मण जन्माला येतात, बाहूंमधनं क्षत्रिय जन्माला येतात, जांगांमधनं वैश्य जन्माला येतात आणि पायांमधनं शूद्र. महिलांचा आणि अतिशूद्रांचा पत्ता नाही, पंचवर्णात फेकले त्यांना, तेही आकाशात टपकले असते नरेंद्र मोदींसारखे. त्यांना कुठे मायबाप? जन्म ग्रहण करणं, आईने जन्म दिलं काय किंवा आपण आईच्या पोटी जन्म घेणं काय एकसारखं वाटतं की नाही? कधी कधी आई मुलांना खेचून घेते, कधी मुलगा आईची निवड करते, कधी आई मुलाची मुलीची निवड करते. लोहचुंबकाचं ज्याचं चित्त असतं ना, जन्म देणार ही माता असते, हिचं जर लोहचुंबकाचं चित्त असलं, लोखंडाला कसं अशा अशा बाळाला मी जन्म देईन, किंवा जन्म घेणारा बाळ मी अशा अशा आईच्या पोटी जन्म घेईन. याच्यासाठी बुद्ध गयेला जावं लागतं. तुम्ही कंजूस लोक, तुम्ही बुद्ध गयेला गेले का? पण डोकं आहे का डोकं? हे बघा, बुद्ध गयेला जाऊन तिथे माथा टेकून ना बुद्धाजवळ बोधिवृक्षात, तिथे जाऊन असा सम्यक संकल्प करावा लागतो. तुम्ही सगळे मागासलेले लोक येता विहारात बुद्धं नमामि धम्मं, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं द्वितीयं पि तृतीयं, पाणातिपाता अधीनदान काव्यसुमशेषार मुसावादन सुरा मेरे ठणठण झालं. बोंबल बोंबल होता आणि चुपचाप राहत आहे. शीलाचं पालन होतं का? शील
समाधी प्रज्ञा, शुद्ध, परिशुद्ध आणि विशुद्ध. पहा, हा विशुद्धीचा मार्गच असता आहे. शुद्धशील, परिशुद्धशील आणि विशुद्धशील. बघा, शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी आणि विशुद्ध समाधी. शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा. आता आले की नाही आपण? एक एक शील तीन तीन प्रकारे शुद्ध केलं जातं. जसं की पाणाती पाता वेरमणी, सिक्खापदं समाधी. प्राण हत्या करण्यापासून विरत राहण्याचं शिक्षापद ग्रहण करतो. शिक्षापद ग्रहण करतो म्हणजे आपण हत्या करायची नाही, दुसऱ्याला प्राण हत्या करण्यासाठी प्रेरित करायचं नाही, प्रेरणा द्यायची नाही. वा एखाद्याने हत्या केली असेल तरी त्याचं समर्थन वा अनुमोदन करायचं नाही. आता समजलं? हे शील तीन प्रकारे आपल्याला शुद्ध करता आलं. परिशुद्ध कसं होईल? विशुद्ध कसं होईल? आपण ऐकीव ज्ञानाच्या आधारावर शीलाचं पालन करणं चांगलं आहे अशी आपण धारणा करतोय आणि ऐकीव ज्ञानाच्या आधारावर प्राण हत्येपासून विरत राहण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण आपल्या मनाचे गुलाम आहोत. आपण ज्या स्वभावाचे असू ना, तो स्वभाव आपल्या वर्तनात, आचरणात उतरतो. कितीही ऐकलं असेल आपण, प्राण हत्या करायची नाही, तरी मग तुम्ही करून टाकता. आता मच्छर बसू द्या, चावू द्या, तळकण मारताय. लहान आहे म्हणून, वाघ असल्यावर माराल का? चिंतनमय ज्ञान ऐकायला, हा भगवान बुद्धांनी शिलाचं पालन करा, ऐकायला खूप वाटतं, चांगलं. आपण वाचतो ना, बा शिलाचं पालन केलं ना तर शिलाचा लाभ होतो. म्हणून आपण चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर प्रयत्न करत असतो. बुद्धीच्या स्तरावर शिलाचं पालन करण्याचा प्रयत्न करत असतो. आपणही हत्या करत नाही, दुसऱ्याला हत्या करण्याची प्रेरणा देत नाही आणि एखाद्याने हत्या केली तरी समर्थन करत नाही. आपल्या बुद्धीला पटतंय, तरीही हे पटून देखील जेव्हा पायी येते ना, अजिबात ऐकत नाही. आपलं मन मुजोर असतं. कारण आपल्या मनावर मार येऊन राज्य करतो. मार पाहिला तुम्ही? मार म्हणजे महार नाही, नाही तर भलत समजाल. मार पंच मारे पराजेत्वा पत्तो संबोधिं उत्तम. पाचही मारांना पराभूत करून सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केलं. संबोधी प्राप्त केली, उत्तम प्रकारची संबोधी प्राप्त केली. बोध अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून, दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून, अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून त्यांनी बोध गेला. पिंपळाच्या वृक्षाखाली बोधी प्राप्त केली. ती बोधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे. म्हणून संबोधी ज्ञानाचा स्वप्रयत्नाने आविष्कार केला, संशोधन केलं आणि हे संबोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, सम्यक संबुद्ध झाले. म्हणून नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्ध असं म्हणतो ना. नमन असो कोणाला? तसं त्यांना की भगवान आहे, अर्हत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत. भगवान म्हणजे भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो इति भगवा भवा सवा उच्चते इति भगवा. भगवान म्हणजे ईश्वर, परमेश्वर, गॉड नाही, ज्यांनी राग द्वेष मोहाच्या साऱ्या कड्या भग्न केलेल्या आहेत. सारे भवाश्रव सवय जन्मग्रहण करणारे हा किलेश धातू त्यांना संपूर्ण नष्ट केले. म्हणून सिद्धार्थ गौतमाने जी बोधी प्राप्त केली ती मिथ्या नाही, संबोधी आहे, सम्यक आहे. म्हणून संबोधी ज्ञान
या संबोधी ज्ञानाच्या आधारावर बुद्ध चक्षु प्राप्त झाले. त्यांना भगवान म्हणतात. क्लेश परिनिब्बाण या सातत्यानं कामदुर्गती, कामसुगती, रूपभूमी आणि अरूपभूमीमध्ये जन्मग्रहण करण्यासाठी बाध्य करणाऱ्या भवतृष्णांचा हा संग्रह असतो. याला क्लेश धातू म्हणतात. बुद्धत्व प्राप्त केले ते याच प्रक्रियेला क्लेश परिनिब्बाण असं म्हटलं जातं. ज्या आधारावर 46 वर्षावास करतात. 45 म्हणतात ना, एक 46 तो लपून आहे 7वा, जो आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी 7वा वर्षावास त्यांची माता मरण पावल्यानंतर त्यांनी देवपुत्र म्हणून तावंतिसा देवता लोकांमध्ये, तुषिता देवता लोकांमध्ये जन्म घेतला आणि 7वा वर्षावास आपल्या आईच्या ऋणानुबंधनातनं मुक्त होण्यासाठी म्हणून 7वा वर्षावास तावंतिसा देवता लोकांमध्ये केला देविंद सक्क. तेव्हा त्यांची ती माता देवी देवपुत्र म्हणून जन्म घेतलेला ती देखील त्या वर्षावासात आली. ती 3 महिने राहिल्यानंतर चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण हा अभिनव त्या देवता लोकांना शिकवला. अश्विन पौर्णिमेच्या या सुरुवातीच्या पर्वावर एकाच वेळेला देविंद सक्क आणि त्यांच्या ती आई जी देवपुत्र म्हणून जन्मला ते 500 देवता लोक शोतापत्ती फळाला पोचले. सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केलं ना बोधगयेमध्ये. बोधगया, बोधी ज्ञान, बोध ज्ञान, गयान, बोध गयान, बोधी गयान, न चा अपभ्रंश झाला, बोधगया राहिलंय. बोधगया राहिलंय. हे संबोधीचं स्थळ तुम्ही पाहिलं काय? बोधगयेला जाऊन. बोधगयेला गेली होतीस कधी? नाही. ही आदिवासी. तू गेली होती? नाही. आदिवासी आहेत सगळे. ज्या ठिकाणी भगवान बुद्धांची मूर्ती होती ना, आता आहे मूर्ती सगळ्यात जगात अगोदर भगवान बुद्धांचीच मूर्ती बनली. त्याच्या अगोदर कुठल्याच मूर्त्या बनल्या नाही. हे सम्राट कनिष्कांच्या कालखंडात बनली. जिथे आता जिथे बुद्धाची मूर्ती आहे तिथे बोधी वृक्ष होतं. ते अगोदरच. हे 4थं आहे. हे जे 2 वृक्ष बोधी वृक्षाचे अलेक्झांडर कनिंगमने आणले, एक सारनाथला लावलंय आणि एक बोधगयेला. आता हे जे दिसतं बोधी वृक्ष, जे सायंटिस्ट लोकांनी त्याच्यावर औषध देऊन देऊन त्याला रोगीट करून टाकले. बाकीचे झाडं भरे आहेत पण तेच रोगीट करून टाकले. रासायनिक प्रक्रिया ते काय काय देऊन देऊन हे अलेक्झांडर कनिंगमनी लावलेले. बामण जातो ते दानपिढीच्या पुढे पाहतो चौकोन आहे, तिथे गोल गोल दगड आहेत, लिंगपिंड म्हणून पूजा करतायत. ते ओरिजिनल स्थळ आहे संबोधी प्राप्तीचे. एकाच बुद्धांची गोष्ट नाही, सगळ्या बुद्धांनी बोधी प्राप्त ते ठिकाण आहे. सेंटरमध्ये आहे महाबोधी विहाराचे. हे 10व्या अभिलेखामध्ये अशोकारामामध्ये पाटलीपुत्रला लिहिलेलं आहे धम्मलिपीच्या अक्षरात. बोधगया किलेश परिनिब्बाण, बुद्धत्व प्राप्त करण्याच्या प्रक्रियेला किलेश 46 वर्षावासात 24 असंख्येय 80 लाख एवढ्या देवता लोकांना आणि मनुष्य लोकांना लाभ झालाय. समजत आहे? 46 वर्षावासामध्ये 24 असंख्येय 80 लाख एवढ्या देवता आणि मनुष्यांना लाभ झाला. श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहत मिळाले. भगवान बुद्धांचं महापरिनिब्बाण होणं बघा. आता त्यांनी त्यांची काया त्यागण्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये जी घोषणा केली, 3 महिन्यानंतर मी माझं महापरिनिब्बाण कुशीनाऱ्याला करेल. आणि तसंच झालं. शेवटचं भोजन चुन्नाचं खाल्लंय आहे ना, कंदायत जंगली. ते थोडेसे विषारी होते, पचवणं लय कठीण. आपण खाल्ले थोडेसे. भिक्षूंना सांगितलंय तुमचे पात्र बंद करा, पचवणं लय जड आहे. आणि त्यांना अतिसार झाला. बुद्ध आणि त्या धम्म या ग्रंथामध्ये त्यांनी मग सती संपंचन्याचा अभ्यास करून त्या अतिसारावर विजय मिळवला. कोणतंही भोजन घेतलं असतं तरी ती वेळ ठरलेली होती
त्यांचं महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेलाच कुशीनगरला ते करणार होते. त्यांच्या मृतदेहाची 10 क्रिया करायची तयारी झाली. एक वेळ नाही, 2 वेळा नाही, 7-10 क्रिया केली गेली. मोठ्या कढईत तुपांमध्ये ते गुंडाळून त्यांचा मृतदेह 7 वेळे ठेवून गुंडाळून 1-2 नाही 7 वेळा 10 क्रिया करण्याची प्रक्रिया. पेटायचं आणि भिजून जायचं. अनिरुद्ध म्हणतात की नाही, हे आपल्या बसचं काम नाहीये. तथागतांचा मृतदेह जाळण्याचा ज्यांनी संकल्प केलाय तोच जाऊ शकेल, दुसऱ्याचं अधिकार क्षेत्र नाही. अग्नीचं काम नाही करेल का? तरी 1 नाही 2 नाही 7 जाळण्याचा प्रयत्न केला तरी नाही झाला. हा जीवक नावाचा हा डॉक्टर आपला हाकीम जातो महाकाश्यपांकडे जाता. हो म्हणते, तुम्हाला माहिती नाही का आजचा 7वा दिवस आहे ना, तथागतांचं महापरिनिर्वाण झालेलं 7वा दिवस. 500 भिक्षू घेऊन ते बसलेले. आपल्या बोधी नेत्रांनी पाहताय महाकाश्यप, भागी अरे खरंय. आणि तिथून आकाश मार्गाने 500 भिक्षूंना घेऊन निघतो. दूर असत आणि 1-1.5 किलोमीटर अंतरावर राहिल्यानंतर मग ते पायी पायी येतात. अनिरुद्ध सांगतायत की महाकाश्यप येत आहेत. तेच केवळ तथागतांची ही मृत काया, हे शरीर तेच जाऊ शकतात, दुसरं नाही. आणि मग भिक्षू संघाने जागा सोडली. ते 500 भिक्षू 3दा प्रदक्षिणा घातली भगवंतांच्या मृतदेह. 3दा प्रदक्षिणा घातल्यानंतर ते त्यांच्या चरणाकडे गेले, असे हात जोडले. तेव्हा 120 होते. 120 महाकाश्यप असे गुडघ्यावर बसून वंदन करतायत. तेव्हा तथागतांचे जे पाय आहेत ना, कढई तोडून कढईच्या बाहेर येतात, इथपर्यंत येतात त्यांच्या डोक्यापर्यंत, त्यांच्या दर्शनासाठी. ही सिद्धी महाकाश्यपांची आहे. लोकांना वाटतं काय झालं, म्हणजे चमत्कार नाही का? त्यांचे दोन्ही पाय यांच्या चरणात माथ्याकडे येतात, वंदन करतायत महाकाश्यप. आणि पुन्हा ते पाय सरकतात आणि ते अग्निकशींचा अभ्यास करतायत. अग्नी म्हणजे थंड असो वा गरम असो, हे टेम्परेचर वातावरणाचं जेवढं हे क्षेत्र असतं ना, तापमानाचं तेवढं असतं. थंड असो की गरम असो. बरं, हातात पकडावर फोडा येतात की नाही? हे तापमानाचं जेवढं हे अग्निधातूचं क्षेत्र. या आलंबनाच्या आधारावर अग्निकशींचा अभ्यास करतायत. आणि ते काय टेंब्यानी पेटवत नाही त्यांचा मृतदेह. हा अग्निकशींचा अभ्यास करत 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 लोक तर डोळे असून काय माहितीच नाही पडत तो कसा मृतदेह पेटतो. जेव्हा पेट घेतल्यानंतर साधू साधू म्हणून देवता लोकांचा आवाज मंदार पुष्पांचा वर्षाव होतो. मंदार पुष्प म्हणजे समजलं, रुईच्या फुलासारखे राहतात पण ते सोनेरी राहतात. मंदार पुष्प. देवता लोक साधू साधू म्हणतात तेव्हा हे सगळे डोळे उघडून हे साधू साधू म्हणतात. भिक्षू लोक, उपासक लोक, उपासिका. आणि अशा रीतीनं त्यांच्या शरीराची 10 क्रिया केली जाते. जे तथागतांच्या शरीरात महापरिनिर्वाणानंतर जे स्कंद उरतात पहा, या 10 क्रियेनंतर बुद्ध शासन, 10 क्रियेनंतर ज्या धातू बनतात, रालिक्स, केसापासून त्या संपूर्ण शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या वेगवेगळ्या धातू, या धातू प्रतिष्ठापित करणं, बघा या प्रक्रियेला खंड परिनिर्वाणाची प्रक्रिया असं म्हटलं जातं. हे शरीराचे स्कंद राहिले, या धातू राहिल्या, या धातू वेगवेगळ्या पगोड्यांमध्ये, महास्तूपांमध्ये प्रतिष्ठित करून, पण म्हणतो ना धातूंची ज्यावेळेला वंदना, बुद्ध धम्मंच संघम सुगत तनुभवा धातव धातु गब्भे लंकाय जंबुदीपे तिदस पुरवरे नाग लोके चतुपे सभ्ये बुद्धस्स बिंबे सकल दस दिसे केस लोमादि धातु वंदे सभ्येपि बुद्धं दशबल तनुजं बोधि चेतियं नमामि वंदामि चेतियं सब्बं सब्बठाणे सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधिपा. शारीरिक धातु महाबोधी. महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिता.
अहं पिते नमस्सामी बोधी राजा महाबोधी, महास्थूप, महान बोधी. त्यामुळे शरीर त्यागल्यानंतर, जी काया त्याग झाल्यानंतर ज्या रॅलिक्स असतात, धातू असतात, त्या धातू प्रतिष्ठापित करून बुद्ध शासनाची ती किमया असते. सिद्धार्थ गौतमाचं 5000 वर्षाचं बुद्ध शासन, 2500 वर्ष उलटले आणि ही 70 समजा त्यानंतरच. बाकी जे वर्ष उरले तोपर्यंत हे पगोडे महास्तूप राहतील, अरहंतांच्या धातूंवरती प्रतिष्ठापित, जिथे प्रतिष्ठापित केले स्तूप. आणि जेव्हा बुद्ध शासन या खंड परिनिब्बाणाच्या आधारावर हे बुद्ध शासनामध्ये उरलेले काही जे असतील ते प्रतिष्ठापित होतील देवता मनुष्य. आणि या धातू, हे रॅलिक्स, हे बुद्धांचीच रूप आहेत, बुद्धांचीच एनर्जी आहे यामध्ये, या नष्ट होणाऱ्या नाही आहे. या आपल्याला दिसतात ना. तर द्वितीय बुद्ध शासन हे जेव्हा समाप्त होईल, हे बुद्धांचीच एनर्जी काम करते या धातूंमध्ये. भगवंतांच्या धातू ज्या आहेत, बुद्धांचीच एनर्जी असते. त्यामुळे जेव्हा हे समापन 2500 वर्षानंतर जेव्हा बुद्ध शासनाचं समापन होईल, तेव्हा सारे जे अरहंतांच्या धातू आहेत त्या स्तूपांमध्ये, भगवंतांच्या धातू आहेत रॅलिक्स, त्या महास्तूपांमधले हे सगळे धातू तोडफाड करून पगोडे, महास्तूप तोडताड करून ते आकाश मार्गाने बोधगयेला जातील, बोधिवृक्षा. तिथे बुद्धाचं रूप बनेल, निर्जीव नाही. या सगळ्या धातू अरहंतांच्या, बुद्धांच्या एकत्र येतील आणि तिथे भगवान बुद्ध स्वतः. तुम्हाला पाहायचं आहे ना तेव्हा कशी लालसा आहे. तर तिथे जावं लागतं बुद्धगयेला, जा लवकर. आणि ते पाहण्यासाठीचा संकल्प करावा लागतो तिथे, तेव्हा ते पाहायला मिळतं. समजलं. दानं दत्वा शीलं समाधित्वा उपोषण खम्मं कृत्वा तं आस्सादयति अभिनंदन. रागो उपज्जति, दोषो उपज्जति, मोहो उपज्जति, माना उपज्जति, दिट्टि उपज्जति, विचिकित्सा उपज्जति, हुतच्च उपज्जति, तो मनस्संग उपज्जति. जेव्हा शमत भावनेचा अभ्यास करतो, आपलं मन हे चंचल चपळ मन चारही बाजूने 10 दिशेने भरकटत जातं. या चंचल चपळ मनाला जेव्हा एकाग्र करतो, आनापानसती आणि इतर 40 प्रकारचे शमत भावनेचे कंबठान चित्त शांत करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी, समाहित करण्यासाठी, खडिक समाधीपासून उपचार आणि उपचारपासून अल्पना समाधीपर्यंत पोहोचण्याची सारी प्रक्रियेला विखंबन प्रहाण म्हणतात. विखंबन प्रहाण, जसा एखादा खंबा गाळलेला आहे ना, अजिबात हलणार नाही, डोलणार नाही. ही सम्यक समाधीची अवस्था, जिला विखंबन प्रहाण म्हणतात. ही धातू बघा, ही संपूर्ण प्रक्रिया भगवंतांच्या या महापरिनिब्बाणाच्या नंतर, 10 क्रियेनंतर हे द्वितीय बुद्ध शासन संपेपर्यंत, जेव्हा संपेल 2500 वर्षानंतर, तेव्हा सगळ्या धातू अरहंतांच्या, भगवंतांच्या आकाश मार्गाने तिथे जातील. त्याचं रूप दान, जळ माथ्याचे लोक असतील तुमच्यासारखे, जळ माथ्याचे. महागडा मोठा आतला खोलीतला धम्म नाही समजणार तुम्हाला. मग तुम्हाला दान करा, तुम्ही शिलाचं पालन करा, दान कथा, शील कथा सांगतील, येणाऱ्या बुद्धांची माहिती देतील, सम्यक संबुद्धांची, आर्य मैत्रेय सम्यक संबुद्धांची. आणि मग थोड्या वेळाने लोक ध्यान करायला, आनापानचा अभ्यास थोडा थोडा करत राहतील, दान कथा, शील कथा सांगतील, डोळे उघडायला सांगतील लोकांना, पहा उभे होतील आणि त्या बोधिमंडाच्या असे एका हातातनं अग्नी, दुसऱ्या हातातनं पाणी, एका डोळ्यातनं अग्नी, दुसऱ्या डोळ्यातनं पाणी, एका कानातनं अग्नी, दुसऱ्या डोळ्यातनं पाणी, एका नाकपुडीतनं अग्नी, दुसऱ्या डोळ्यातनं पाणी, दुसऱ्या नाकाच्या नाकपुडीतनं पाणी, एका हातातनं अग्नी तर दुसऱ्या हातातनं पाणी, एका पायातनं अग्नी दुसऱ्या हातातनं पाणी. एक वेगळी रौनक दिसेल या आकाशामध्ये. आणि मग अंतरावर गेल्यानंतर त्यांची 10 क्रिया होईल. 10 क्रिया. अशा रीतीनं बुद्ध शासन संपेल. या प्रक्रियेला धातू परिनिब्बाणाची प्रक्रिया म्हणतात. धातू परिनिब्बाण. आता धातूंचंही परिनिर्माण झालंय, ते कुठे गेले आता? आता कुठे गेले? गेले कुठे गेले तर आपल्याला काय माहित. अव्याकता धम्मा.
सांगू नये काय फायदा, नाही सांगितलं तर फायदा नाही आणि सांगितलंही तरी फायदा. म्हणजे आता कुठे एक नित्य धातू आहे, ती निर्माण धातू, जी उत्पन्नही होत नाही आणि जी नष्टही होत नाही, तिला नित्य धातू म्हणतात. तिला निब्बाणं परमं सुखं. नित्य धातू मध्ये रमण करणारे जे सत्व तिथे असतात. तुम्ही तुमच्या कागदावर कधी कधी तुमच्या घरातला एखादा माणूस मरू द्या, कुठे बुद्धवासी झालाय म्हणतात, म्हणजे जिथे बुद्ध वास करत आहेत तिथे गेले, असं नाही होत. निर्वाण जे नित्य आहे, जे उत्पन्न आहे, म्हणून त्याला डुबकी मारणं म्हणतात. आर्य सत्याचा साक्षात्कार ज्यांनी ज्यांनी केला तिथं जाऊन पोहोचायचं असतं, फक्त डुबकी मारणं म्हणतात. ते निर्माण होत नाही, ते आहे, ते नित्य धातू आहे. निर्वाण धातू जे नित्यबोध, सुखबोध आणि अनंतबोध आहे, लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर या नित्य धातूचा अनुभव करणं. संज्ञा वेदहित निरोध समापत्ती ध्यान. तुम्ही तुमच्या घरातला माणूस मिळा, तुम्ही काय करता, 1-2 दिवस जास्तीत जास्त ठेवताय, सडून जाईल म्हणून वाट लावताय. अजूनही पारंपरिक देशामध्ये भिक्षू गेला ना तर 7 दिवस त्यांचा मृतदेह ठेवला जातो. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातच आहे बरं. ज्या व्यक्तींनी अनागामी वा अर्हत्व फळ प्राप्त केलेलं असतं, ती व्यक्ती आपलं आयुष्य 7 दिवस वृद्धी करू शकतात, वाढवू शकतात. ते संज्ञा वेदहित निरोध समापत्ती ध्यानामध्ये राहून त्यांचा अंग पाय कडक येत नाही. 7 दिवस ठेवायचं म्हणून ते ठेवतात. विशुद्ध पठण करत राहतात, ध्यान करत राहतात. आपल्याला काय माहिती, आपण गेला म्हणून बस नाड्या पाहतो, गेला. महाकाश्यपांचं असंच झालं. महाकाश्यप अर्हत आहे, 6 प्रकारच्या अभिज्ञामध्ये परिपूर्णता त्यांनी गाठलेली आहे. महाकाश्यप संज्ञा वेदहित निरोध समापत्ती ध्यानामध्ये बसूनच आहे. 120 वर्षाचा हा माणूस, म्हातारा माणूस, तो संज्ञा वेदहित निरोध समापत्ती ध्यानामध्ये. लोक तपासतायत, अंगपाय ढिलं पडलेलं आहे बरं का, आहे बसून, पण नाडी बंद पडलेली. हे लोकीय शरीर आणि लोकीय मन बंद पडलेलं आहे. संज्ञा वेदहित निरोध समापत्ती ध्यान. त्यांचे 10 आता मरण पावले, यांनी शरीर त्यागलं, परिनिर्वाण झालं, म्हणून लोक 10 क्रियेच्या तयारीला लागले. अनिरुद्ध म्हणते जवळ गेले, त्यांच्या जवळ जाऊन ध्यान करतात. अनिरुद्ध म्हणते म्हणतात नाही, त्यांचं परिनिर्वाण झालेलं नाही. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं त्यांच्या शरीर त्यागाला परिनिर्वाण ही संज्ञा लावली जाते, हे शब्द लावले जातात. पण तुम्हा आम्हाला एवढी घाई होती, एखादा भिक्षू मरू द्या ना, झाला परिनिर्वाण पावला. म्हणजे कुठले शब्द कुठेही आसळतो आपण. आमचे हे सदानंद भंते जे होते ना, भिक्षू संघाचे अध्यक्ष, आम्हाला मोठी हौस झालं बरं. एक शिबिर 10 दिवसाचं केलं होतं. भंतेंना विचारलं होतं बरं मी, हो भंतेजी तुम्हाला काही उपलब्धी मिळाली का? नारे बाबा म्हणे. बर, तरी आम्हाला मोठी घाई, आम्हाला रेडीमेड शब्द सापडून जातात. आता तुम्ही थडगं बांधाल म्हटलं, बांधलंच. हे ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं, ज्यांच्या 10 क्रियेनंतर, परिनिर्वाणानंतर 10 क्रियेनंतर त्यांच्या शरीराचे धातू बनतात, तेव्हा ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असलं, ज्यांच्या शरीराच्या धातू निर्माण झाल्या, तेव्हा त्यांची स्तूप बांधता येतात. आम्हाला मोठी काही बस, जो कोणी मेला ना परिनिर्वाण पावला म्हणून थडगं बांधायला कमीच करत नाही. बरं तुम्ही तरी काय कमी आहे? तुम्ही मायबापाचे आपले थडके बांधताय 101. म्हणजे याला अर्ध्या हळकुंडाने पिवळवणं म्हणतात. म्हणते महास्थगित गेले, ते बरोबर ध्यान नव्हते करत. सुरेश साहेब म्हणते ध्यान नाही करत, समजलं? त्यांचे शिष्य कसे ध्यान करतील सांग. आता ते लपून जपून कसे मध्ये सगळे ध्यानाला लागले बरं. ते नाही करत तर नका करू द्या, पण तुम्ही ध्यान करा. त्यांचे शिष्य खूप ध्यान करत आहेत आता वाटलं. जातात शिबिराला, लग्न वर्षच करतात. त्यांना माहिती नाही पडते, त्यांना माहिती भीत झालं ना, तो मग माझ्यावर रागावतो. एक ज्ञानज्योती म्हणते ना, तुमको शिकाय असं म्हणतात. आणि हे ध्यान, हे बुद्धाचं ध्यान आहे ना.
म्हणजे हे गृहस्थांच्या सुरात सुरात मिळून बाबा साहब ने विपश्यना ध्यान को मना कर दिया, आली आफत. म्हणजे ज्या भगवंतांचं हे संबोधी ज्ञान, जे विपश्यना ज्ञान, हे बुद्धाची विद्या, तुम्ही गृहस्थ कसे म्हणता नाही रे बाबा बाबासाहेबांनी विपश्यना नाकारली, तर त्यांच्या सुरात सुरात मिळून आहे आमचा महाराज म्हणतो नाही बाबा विपश्यना करू. माहिती आहे ना, हे आमची श्यामकुरी आहे इंदोऱ्यातली, कशी ध्यान करता करता सकाळी सकाळी ध्यान करता करता अशीच लटकून राहील. ध्यान किती सजगपणे, म्हणजे आम्हाला जमत नाही ते त्या आईला तरी जमलं कमीत कमी जागरूकपणे तिचं तिला शरीर त्यागत आलं. हे कुशल विपाक संतिरण चित्त असंखारिक एकं कुशल विपाक एकं कुशल विपाक चित्त. हे चित्त उत्पन्न होतं जागरूकपणे आपली काया त्यागल्यानंतर, तेव्हाच कुठा पुरुष जन्म मनुष्य जन्म होतो, नाही तर नाही. श्वासावर लक्ष ठेवून वेदनांचा उदय वेद जाणत जाणत जर आपल्याला आपली काया त्यागता आली, तिला तरी ते शक्य झालं. नातू म्हणतो चाल आजीबाई आजीबाई बोलत ना, मेल्यावर कशी बोलेल ती, अशी काय बसून हे आजीबाई कुठल्या आजीबाई, अरे चलो बनते जी को बोला, गेले सुरेश साहेब महाराज आमचे, को खिचड़ी बार का बाबा साहब ने विपश्यना को मना कर दिया था. हाँ विपश्यना करोगे ये शाम को माता जी की तरफ मरोगे, आली आपण. म्हणजे आपल्याला होश नाहीये, आपण काय करतो काय बोलतो याची होश नाहीये. सती संपजन्य न रेंचित, एक क्षणी असा बेहोशीतला जाता कामा नये. सती पट्टाण शिबिर झालं काय तुझं माय? जवळची गंगण टोंगऱ्याला सांगायला लागतं, स्तंभ सुगती केंद्र आहे, धम्मनाथ केंद्र आहे जवळचं. आता मेल्यावर ना तुझा जन्म माहिती आहे? गाई म्हशीमध्ये, गुराढोरांमध्ये, बकऱ्या बुकऱ्यांमध्ये, खोल्या कुत्र्यांमध्ये, मांजरा मुंजरांमध्ये, उंदरा वाजरांमध्ये, लिकटा लुकटांमध्ये, गिचोड्या काचड्यांमध्ये. मी काय करू, काय शाप देऊ तुला? हिला नाही, तुम्हाला सगळ्यांनाच पण नाही. तुम्हाला वाटेल हिलाच पण नाही, हिला नाही आहे. ज्यांनी आपलं शरीर सम्राट अशोकाचे हे हाल झाले, एवढं मोठं काम करून त्याच्या पत्नीनं बोधिवृक्ष जाळला होता आणि तेच चिंतन म्हणून त्याच्या चित्तात आलं, काय करू रे तिचं, तिचे तुकडे तुकडे कापून तुकडे तुकडे करू की काय. एवढी दुःखद वेदना आली, ती समता पुष्ट झाली नाही आणि सम्राट अशोक बेहोशीत गेला. अकुशल विपाक संतिरण चित्त असंखारिक एक अकुशल विपाक चित्त, हे चित्त उत्पन्न झालं आणि साप योनीमध्ये जन्म घेतलाय. सम्राट अशोकाची गोष्ट आहे, मी काय सांगत, त्याचाच मुलगा सांगतोय जो अर्हत्व प्राप्त केला, 6 प्रकारच्या अभिंजा प्राप्त केल्या, महेंद्र नावाचा मुलगा. हे अभिधम्म संघ पृष्ठ नंबर 595 दुसऱ्या ग्रंथामध्ये पहा, म्हणजे आहे तुम्हाला सापडे. हे महावंशमध्ये हा 123 पानावर पहा, 183 पानावर पहा आहे, लिहिलेला आहे, अनुपिटकाचा भाग आहे. सम्राट अशोकाने शरीर का त्यागल्यानंतर त्यांनी साप योनीमध्ये जन्म घेतलाय. तुमचं काय सांगा बरं आता. तुम्हाला वाटतं मिळालं तर गेलं, पुन्हा काय जन्म होणार नाही, म्हणजे काय गोळ्या खेळायचं काय काम आहे काय? धम्म म्हणजे पोरखेळ नव्हे, महाराविरुद्धची कठोर लढाई आहे. देवपुत्र मार, अखिलेश मार, खंड मार, अभिसंखारा मार, मच्छू मार. लढाई महाराविरुद्धचं प्रचंड युद्ध आहे. आणि म्हणून तुम्हाला शमत भावनेच्या कम्मटखानाचा प्रत्येकाला अभ्यास करावाच लागेल, विपश्यना भावनेचा अभ्यास करावा लागेल. तेव्हा आपल्याला सुगंध तरी प्राप्त होईल. कमीत कमी शीलाचं पालन केलं तर शील लाभ होईल. आपल्या मनाला वशमध्ये करण्याचा प्रयत्न केला चित्त लाभ होईल. आपलं चित्त नितांत निर्मळ करण्याचा प्रयत्न केला तर चित्त दृष्टी लाभ होईल. अशा रीतीने शील लाभ, चित्त लाभ, दृष्टी लाभ झाल्यानंतर मरणानंतर सुगती प्राप्त होते. गती हा जन्म या अर्थानं वापरलेला शब्द आहे. सुगती म्हणजे मनुष्य वा चतुर महाराजी देवता, तावतीचा देवता, यामा देवा, तुळशीचा देवता, निमांडती देवता, परिणित वसवती, हे 6 प्रकारचे देवता लोक मनुष्य, याला काम सुगती भूमीमध्ये जन्मग्रहण करणं म्हणतात. या भूमी होती आणि बेहोशीत गेले तर खालच्या योनी अपाय गतीत अधोगतीला जातं म्हणतो. याला दुर्गती म्हणतात. शीलघात झाला, चित्तघात झाला, दृष्टीघात झाला तर दुर्गतीला. हे बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथातच आहे. मेल्यानंतर दुर्गती प्राप्त होते. तुमचं काय होईल? लवकर लवकर अभ्यास करा, नाही तर खरं नाही. पण त्याचं काय झालं असेल मला माहिती असतं सांगितलं तर, पण आपलं टावर तेवढं नाही आहे ना. आपण कव्हरेजच्या बाहेर आहोत. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं असतं त्या भिक्षूंनी सांगितलं असतं, पण त्याचे हाल काय झाले. तरी म्हणून सुत्त एक घेतलाय कुठं
काय खरं नसतं. बेहोशीत गेलं तर अपायगतीतनं काढणं लई मुश्किल असतं. म्हणून त्यांच्या नावात कमीत कमी हा कार्यक्रम त्यांच्या नावाचा घेतलाय. त्यांना हे ध्यान करून, हे जे ध्यान करून, सुत्तपठण करून, ही सत्यक्रिया करून, त्यांना ज्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला असेल त्यांना सुगतीचा लाभ व्हावा, त्यांना पुन्हा मनुष्य जीवन मिळावं, यासाठीचं हे सुत्तपठण, यासाठीचा हा खटाटोप. म्हणजे अपायगतीला गेल्यानंतर काही खरं नसतं. असुर लोकात गेल्या काही खरं नसतं. त्यांना भोजन देखील मिळत नाही, काही खरं नसतं. कमीत कमी संघाला भोजन दान देऊन आम्ही जरी खाल्लं तरी त्यांच्याकडे चाललं जाईल, असं होतं. त्यामुळे या संघदानाचा हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करून भंतेंच्या सुगतीसाठी हे सुत्तपठण, त्यांच्यासाठी दानादी कर्म करून, जो संघदानाचा कार्यक्रम करून, जो आपण हा दानादी कर्म करून त्यांच्या सुगतीसाठी भिक्खू संघाला संघदान करून जो हा समारंभ केलाय, त्यांना सुगती प्राप्त होईल. हे जे ध्यान केलं ना एवढाभर, कमीत कमी त्यांना सुगती प्राप्त करण्यासाठी आधार बनव, हे पुण्य वितरित बनू. त्या आमच्या या पुण्याच्या या वितरणात आपण सहभागी व्हावं. आणि आपले वाघाचं कातडं पांघरून काही वाघ बनत नाही, समजलं. चिवरधारी आहे, ध्यानच करत नाही तर काय खरं आहे का? काय खरं नाही. हे सगळं अपायगतीला जावं लागतं बेहोशीत जर गेलं तर. जागरूकपणे आपल्याला आपली काय त्यागत आली तर हे भिक्षू जीवन सजलं त्याचं, नाहीतर काय खरं नसतं. त्यामुळं हे जीवन दुर्लभ मनुष्य जीवन आपल्याला मिळालं. आणि असंच जर गेलं तर आपलं काही खरं नाही. आपल्याला या बुद्ध शासनामध्ये प्रतिष्ठित व्हावायचं असेल तर 10ही पारमितांचे घडे परिपूर्ण भरायलाच हवे. म्हणून भिक्षूंचे 4ही निश्रयांची परिपूर्ती करायची. भगवंत ज्या ज्या ठिकाणी जात उपासिकांकडे धम्मदाया दो, धम्मदायक बना, धम्मदायिका बना. धम्मदायिका तुम्ही बनलात का? तुम्ही तुमची मुलं मुली तुम्ही संघासाठी दान कोणी कोणी केलं हात उंच करून बघा, हात उंच करून बघा. तुम्ही तुमचे मुलं मुली संघासाठी कोणी कोणी दान दिलं? 1-2 हजार नाही दिले काय? पक्के आदिवासी काय आहे ना. ते कायमचं पाहिजे, काही दिवसासाठी. म्हणजे 10ही पारमितांचे घडे भरण्याची ती ओळख आहे. 4 निश्रय आहे: अन्न, वस्त्र, निवारा, औषध. बघा, या 4 गोष्टींची परिपूर्तता करणं म्हणजे उपासक उपासिकांना दानं दत्वा शीलं समाधित्वा उपोषत कम्मं कत्वा तं असादित्वा. दानादी कर्म करून, शीलाचं पालन करून, उपोषत कर्म करून. बघा, भिक्षूंसाठी विहार बांधून दान करणं, भिक्षूंसाठी त्यांना निवास करण्यासाठी 7 बाई भरायचे कुठे बांधून दान करणं, भिक्षूंसाठी त्यांना ध्यान करण्यासाठी शून्यागार बांधून दान करणं. हे संघाठी उत्तरासंघ, कमरबंद, भिक्षापात्र, अंतर्वासक, पाणी पिण्याचा प्याला, पाणी गाडण्याचं वस्त्र, हजामती सामान, सुई सुताचं बीट दिले, ज्याला 8 परिष्कार मिळतात, औषध, या भोजन, या वस्तू दान, अन्न, वस्त्र, जीवाचीवर, या वस्तू दान करणं, 4ही निश्रयाची परिपूर्ती. हे संघदानाचे आपण वारंवार संघदान योजित करून या 4ही निश्रयांची जेव्हा परिपूर्ती करून तुमच्या मनात येईल माझा आता पुत्र पुत्री मला दान देऊ दे, तुम्ही जर दान दिली, ही बाह्य ओळख आहे तुमचे 10ही पारमितांचे घडे, समजलं. तेव्हा तुम्हाला आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचं बळ येईल असं समजायचं. नाहीतर नाही, गेली गंगा वाट. यासाठी खूप, म्हणून महिन्यातले 4चे 4ही उपोषण आपण पालन करायचे. समजत आहे? पौर्णिमा लक्षात राहते, कधी अमावस्या लक्षात राहते, अष्टमी भुलून जात आहे. तर महिन्यातले 4चे 4ही दिवस ध्यानात द्यायचं, दानादी कर्म करायचं, संघाला बोलवायचं, संघदान द्यायचं. वारंवार आपल्या 4ही निश्रयाची जेव्हा जेव्हा परिपूर्ती कराल, स्वतःचे मुलं मुली दान द्याल, ही बाह्य ओळख आहे की तुम्ही तुमच्या 10ही पारमितांचे घडे आता भरलेले आहेत. तेव्हा तुम्हाला 10ही पारमितांचे जरी घडे भरले, मार्गदर्शक नसला, कल्याण मित्र नसला, या मार बंधनांना तोडायचं कसं, मुक्ती मिळवायची कशी,
यासाठी कल्याण मित्र नसला तर हे सम्राट अशोकाचे जसे हाल झाले तसे. बरं झालं त्याचा मुलगा हा तो अर्हत होता, पाहिलं त्यांनी आपल्या बोधी नेत्रात, ना रे तो साप येऊन येतात, त्याच्यासाठी जुत्त बदल केलं. सत्यक्रिया झाली, सत्यक्रिया. सत्यक्रिया म्हणजे येते सत्यवज्जेन होतो मे जय मंगल नथी मे शरणंग बुद्धो मे शरणंग वर धम्मो मे शरणंग वर संगो मे येते न सत्यवज्जेन हो तुम्ही जय मंगल. या सत्यवचनानं माझं मंगल. ही सत्यक्रिया नाही ना, रोज तुम्ही वंदना म्हणतायत. सत्यक्रिया ही सत्यक्रिया त्यांनी केली. माझ्या वडिलांनी मला, माझ्या बहिणीला, माझ्या बहीण जावयाला, भाच्याला, सुमन संघमित्राचा सगळ्यांना दान केलं. माझ्या वडिलांनी आम्हाला दान केलं नसतं संघाला तर ते धम्मदायक झाले नसते. धम्मदायक झाले हे सत्य आहे, ते सत्य आहे, हे सत्य. या सत्य वचनाने त्यांचं मंगल हो, कल्याण हो. चांगला जन्म झाला, त्यांना गुरु मिळाले आणि त्यांनी सम्राट अशोकाने अर्हत्व प्राप्त केलेलं आहे. झाले. आता तुम्हाला पोरवाळा दिले नाही, तुम्हाला तुमच्यासाठी कोण सत्यक्रिया करणार? तुमच्या कल्याणाचे सांगणे तुमच्यासाठी. त्यामुळे दानादी कर्म करून या चारही निश्चयाची जेव्हा परिपूर्ती कराल, 10 पारमितांचे घडे भरले खेरी तुम्हाला तुमच्या सत्यक्रियेच्या आधारावर तुम्हाला कल्याण मिळेल, तुम्हाला मार्गदर्शक मिळेल. ही मार्गदर्शक आहे, मुक्तीदाता नाही. ज्याची त्याने मुक्ती मिळवायची असते. या मारबंधनाला तोडायचं कसं? म्हणून भगवंत रात्रीचे 6 सायंकाळचे 6 ते 10 उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणी यांना मार्गदर्शन करत असत. मारबंधन कशी तोडायची याचं मार्गदर्शन. रात्री दुसरा या पहिला 6 ते 10, दुसरा 10 ते रात्रीचे 2 या यामामध्ये भगवंत देवता लोकांना मार्गदर्शन करत असतात. त्यांना मार बंधनं कशी तोडायची त्याविषयीचं मार्गदर्शन करत. काढते विचिकित्सा शिल्वत्मरे कामचंद्र व्यापात स्थिरमित औदत्य कौकृत कामराग रूपराग अरूपराग मान विद्या, ही 10ची 10 मार्गदर्शन कशी तोडायची त्याचं मार्गदर्शन. रात्री 2 ते सकाळचा 6 हा शेवटचा याम. यातले 1.25 घंटे. 1.25 घंट्याचा पहिला पाठ सज्ञा निरोध समाप्ती, निर्वाणाचा रस असं त्या रसास्वादन करत असत. संवाद मधल्या 1.25 तासाचे 2 त्यामध्ये पहिल्यांदा ते संक्रमण करत, आराम देत, थोडा आराम देत, शिवशय्यावर आराम करत, झोपत न जात, थकलं शरीर तर आराम लेटत, झोपत नसत, झोपा रोग आहे. आणि मग चक्रमण करत असत. शेवटचा जो 1.25 घंटा आहे त्याला कल्याण. आज कोणाची स्थिती आहे, कोणाची वेळ आहे, त्यामुळं हे आज कोणाची वेळ आहे हे शोधत आणि सकाळी भिक्षापात्र घेतलं की बरोबर त्यांच्याकडे जायचं. देवता असो का मनुष्य म्हणून त्यांना पाहता पाहता ते शेताकडे त्यामुळे मार्गदर्शक आवश्यक आहे, कल्याण मित्र आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला धर्मामध्ये काय झालं आपल्याला नाही माहिती. फक्त ध्यान करून अधिक बोधपुष्ट करून बाबा हे सगळं चित्तपटन आपल्यासाठी अर्पण करतात. म्हणते आपण ज्या ठिकाणी जन्मग्रहण केला असेल, कुठे जन्म झाला आपल्याला कळायला मार्ग नाही आहे, तर आपल्याला सुगती प्राप्त लोकांमध्ये जन्म जेणेकरून तुम्हाला सद्धम्य धारण करून तुम्हाला धर्मामध्ये प्रतिष्ठित होऊन मुक्तीची अवस्था प्राप्त करण्याची बळ मिळते. यासाठी हा उपदेश करणार, हा ज्याला पुण्य वितरण म्हणतात, व्यक्त भावना म्हणतात. अहं अवेर हो अव्या बजा होई अनेक होई शब्द ऐकायला बरे वाटतात. माझं चित्त वैररहित आहे असं शब्दाने म्हटलं जमेल का? द्वेषरहित आहे, द्रोहरहित आहे असं शब्दाने म्हटलं जमेल? क्रोधरहित आहे
आणि इकडे क्रोध आहे, तर मैत्री करता येईल. त्यामुळे पुण्य वितरण करून ही पाण्याची दास सागर जर सकल भागावर पाणी टाकलं तर वाहतात, पुन्हा पुन्हा पाणी टाकलं तर जसं साऱ्या नद्या सागराला जाऊन मिळतात ना, तसं आपण हे जे केलेलं आपण ज्या ठिकाणी आहात ना त्या ठिकाणापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथून बाहेर निघून लोकांमध्ये खूप आपल्याला धम्म मिळव, धम्म श्रवण करण्याची ही संधी मिळव आणि आपल्याला ही विपश्यना ही साधना हे संबंधानाचा अभ्यास करण्याची संधी मिळव आणि आपल्याला मुक्तीच्या अवस्था प्राप्त करण्यासाठी हे संपूर्ण पुण्य आम्ही वितरित करीत आहोत. या बुद्ध धर्म संघाच्या प्रभावितांचं त्यांना सुगतीचा लाभ आहे. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं वितेन सत्यवज्रेण होतु ते जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं वितेन सत्यवज्रेण होतु ते जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं वितेन सत्यवज्रेण होतु ते जयमङ्गलं. दक्षिणाय दिशाय दक्षिणाय दिशाय पश्चिमाय दिशाय उत्तराय दिशाय पश्चिमाय दिशाय अनुदिशाय पश्चिमाय दिशाय अनुदिशाय उत्तराय दिशाय अनुदिशाय पश्चिमाय दिशाय परिमाय दिशाय. सबे सता सबे बाणा सबे हुदा सबे ब्रह्मा सबे नागा सबे अका सबे वेदा सबे मनसा सबे सबे विनिपातिका सबविठियो सबे पुरिसा सबे हरिया सबे अनरिया सबे देवा सबे मनुष्या सबे मनुष्या सबे विनिपातिका संगाहु अभ्यासजन्तु दुःखमुच्यन्ते यद्दालद्दासम्बद्धितो गच्छन्तु अस्मि भागे सन्ति भूतामहीदिका रक्षन्तु आरोग्येन सुखेन दक्षिणस्मि दिशाभागे सन्ति देवामहीदिका रक्षन्तु आरोग्येन सुखेन दक्षिणस्मि दिशाभागे सन्ति नागामहीदिका रक्षन्तु आरोग्येन सुखेन उत्तरस्मि
दिसा भागे दिया खालही दिगाल देवी तुम्ही अनुराखांत करोगे न सुखी नाच रखीन हतरखो नथीन विरूढको पश्चिमीन विरूपको कुरेरो तरंदिसं धीमंतो च हिरेवा वसंताईत सांसर्यका सखाच भूमठा देवनागमयी दिगा विविधुनि अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन चिरेशं सच्चेन शीलेन अन्तिमित्तं भजेन च विविधमनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन सदैव चित्तसंकटा संतो बंधनसो मरियोगिनसो यथा आयुरारोग्य संपत्ति संपत्ति में तरुण विभाग संपत्ति विना के सभी चतु सुखी हो मंगली धम्मं संघं